हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही वेळा असं चित्र दिसतं की काही जे पेशंट असतात, जे व्हेंटिलेटरवर असतात, कोमामध्ये असतात, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत आणि त्यांचे जे नातेवाईक असतात तेही खूप टेन्शनमध्ये असतात की त्यांनाही कळत नाही, ते संभ्रमावस्थेत असतात आणि कोणताही ठाम निर्णय पेशंटच्या बाबतीत ते घेऊ शकत नाही। तर अशा वेळी लिव्हिंग विल हा एक उत्तम पर्याय आहे। लिव्हिंग विल हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये तुम्ही अशा अवस्थेमध्ये की जेव्हा तुम्ही निर्णय घेण्यास असमर्थ असाल तर तुम्ही आधीच कोणते उपचार नंतर घ्यायचे आहेत किंवा कोणते उपचार तुम्हाला नाही घ्यायचे हे तुम्ही आधीच ठरवू शकता। तर लिव्हिंग विल हा एक यासाठी उत्तम पर्याय आहे। 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कॉमन कॉज या प्रकरणामध्ये लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता दिलेली आहे आणि 2023 मध्ये हे जास्त सुलभता याच्यामध्ये आणण्यात आलेली आहे। तर लिव्हिंग विल करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही उपचार तुम्हाला हवे आहेत किंवा नको आहेत हे तुम्हाला एक लिखित स्वरूपात अर्जामध्ये लिहावे लागतात। त्यानंतर त्यावर तुमची स्वतःची सही आणि 2 साक्षीदारांची सही आवश्यक आहे। तसंच त्याबरोबर थोडेफार कागदपत्र जोडून तुम्हाला ते मेहरबान न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर ते प्रकरण न्यावे लागते आणि त्याच्या पुढे ते प्रमाणित करावे लागते। म्हणजेच तुमच्या कुटुंबाचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला आत्मसन्मानाने शेवटचा निर्णय घेता येण्यासाठी लिव्हिंग विल हा एक उत्तम पर्याय आहे।